सर्वांना नमस्कार। आज आपण निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्याशी संबंधित स्तर क्रमांक 11 पाहणार आहोत। स्तर क्रमांक 11, परिचित मजकुरातील 3 ते 5 सोपे शब्दांनी व जोडाक्षरांसह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो। स्तर थोडा मोठा आहे, स्तराची व्याप्ती पण मोठी आहे। मात्र यापूर्वीचे वाचनाशी संबंधित स्तर क्रमांक 8, 9, 10 ह्यांचा जर का आपण विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की स्तर क्रमांक 11 मधील संबोध जसे परिचित मजकूर, सोपे शब्द, जोडाक्षरे, वाक्य वाचनातील अचूकता, विरामचिन्हे, आरोह अवरोह, योग्य गती व आकलन या सर्व क्षमता विद्यार्थ्यात विकसित करूनच आपण स्तर क्रमांक 11वर आलेलो आहोत। आपणास या ठिकाणी स्तर क्रमांक 11वर प्रभुत्व संपादन करायचे म्हणजे काय साध्य करायचे आहे, तर वरील सर्व क्षमतांसाठी अधिकचा सराव देऊन त्याचे दृढीकरण करायचे आहे। आपणास लक्ष्य माहीत झाले आहे, हे साध्य करण्यासाठी आवश्यक उपक्रम व कृती आपण पाहणार आहोत। मी या ठिकाणी सर्वात पहिला उपक्रम म्हणजे परिचित मजकूर हा घेतलेला आहे। परिचित मजकूर म्हणजे जो मुलांनी यापूर्वी ऐकलेला आहे किंवा वाचलेला आहे। हा मजकूर निवडताना तो गोष्टीरूप, संवादात्मक आणि विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी संबंधित असावा। मग विद्यार्थ्यांचे भावविश्व म्हणजे नेमके काय, तर घर, शाळा, मित्रपरिवार, पाळीव प्राणी या सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांचे भावविश्व तयार होते। मी या ठिकाणी भावविश्व हा फार महत्त्वाचा शब्द घेतला आहे। मुलांच्या भावविश्वातील निवडण्याचे कारण म्हणजे जोपर्यंत आपण त्याच्या भावविश्वात जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याला काय सांगायचे आहे हे तो आत्मसात करत नाही। मी तुमच्या वर्गात होते तेव्हा आईला घरकामात मदत करत होते असे जेव्हा बाई बोलतात तेव्हा त्या मुलांना आपल्यातीलच वाटतात। मग मुले आपण घरी केलेली मदत सांगतात। पहा कसे भरभर परिचित मजकूर तयार होतात। त्यांच्या बोलीभाषेतील शब्द स्वीकारूयात आणि मुलांना स्वतःचेच अनुभव वाचण्याचा आनंद देऊयात। यानंतर पुढचा उपक्रम आहे प्रगट वाचन। स्तर निर्धारित केलेल्या इयत्तांमध्ये बरेच पाठ हे संवादात्मक आहेत। या पाठाचे आदर्श प्रकट वाचन करूयात। यासाठी मी इयत्ता 2रीच्या पाठ्यपुस्तकातील पाऊस फुले या पाठातील काही पाठ्यांश निवडला आहे। आज शनिवार, सकाळची शाळा। ससोबा लवकर उठला। शेपटी फुगून आळस देत ससोबा म्हणाला, अगं आई, सकाळ झाली, तू कामाला लागलीस। खाऊ आणायला बाबा बागेत गेले, तरी अजून सूर्य कसा नाही उगवला, प्रकाश कसा नाही पडला ग? अजून रात्र आहे का ग आई? आईने ससोबाला जवळ घेतलं। खुदकन हसत ससोबा म्हणाला, आई, तुझ्या मिशा टोचतील ह मला। तुडू शेपटी हलवत आई प्रेमाने म्हणाली, अरे वेडूल्या, ऐक तर। ससोबा कान ताठ करून ऐकू लागला। हा पाठ्यांश प्रकट वाचनाचा आदर्श नमुना म्हणून आपण विद्यार्थ्यांसमोर सादर करूयात, ज्यात वाचनातील अचूकता, आरोह अवरोह, योग्य विरामचिन्हांसह योग्य गतीने वाचन असेल। याशिवाय पाठ्यक्रमातील विरामचिन्हयुक्त वाक्यांचा वाचन व लेखनासाठी सराव करून घेता येईल। आपण या व्हिडिओमध्ये वाचन स्तर क्रमांक 11 व त्या विकासासाठी आवश्यक उपक्रम पाहिले। पुढील व्हिडिओत आपण या क्षमतांचे दृढीकरण करण्यासाठी आवश्यक उपक्रम पाहूयात। धन्यवाद।